आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। Happy birthday Cartavia, happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday Cartavia. मी पिंटू विठ्ठल बंडगर, माजी सरपंच अनगढाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। माझा पक्ष भारतीय शेतकरी कामगार पक्ष आणि आज या अनगढाळच्या ओसाड माळावरती जे ही पाणी आले आणि हे जे नंदनवन फुलले याचं सर्व श्रेय म्हणलं तर डॉक्टर गणपतरावजी देशमुख आबासाहेब यांचं आहे। आणि याचं श्रेय तसं कुणीही घेऊ नये, कारण त्यांनी अख्खं आयुष्य आपल्या सांगोल तालुक्यासाठी आणि पाण्यासाठी घालवले आणि त्याचंच हे फलित म्हणून आज ह्या असल्या माळरानावरती असं पाणी बघायला मिळतंय आपल्याला। आणि हे असलं हे माळरान आता सध्या हिरवगार जे दिसतंय याचं सर्व श्रेय माननीय आबासाहेबांना आहे। आणि त्यांच्याबरोबरच त्यांचाच वारसा आणि वसा चालवणारे आपले डॉक्टर बाबासाहेब देशमुख हेही त्याच ताकदीनं आणि त्याच जोमानं त्यांच्यासारखंच असं काम त्यांचंही चालू आहे। तरी तालुक्यातील काही मंडळी उगीच काहीतरी ओहापोह करत असते, पण त्यांच्या कसल्याही खोट्या ह्याला न करता डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांचं काम अतिशय छान आहे असं मला वाटतं। मी सुब्राव रायप्पा बंडगर, अनगढाळ, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर या ठिकाणी मी आवर्जून उल्लेख करतोय की मी शेतकरी कामगार पक्षाचा जवळ 50 वर्षाचा कार्यकर्ता आहे आणि माननीय आदरणीय कैलासवासी डॉक्टर गणपतराव देशमुख यांच्याबरोबर मी 50 वर्षीय शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केलेलं आहे। आणि ज्या वेळेला 1977 साली नागजला पाणी परिषद बोलवण्यात आली त्यावेळेला वसंतराव दादा मुख्यमंत्री होते, त्या परिषदेला आम्ही हजर होतो। खरं म्हणजे कोणाच्या डोक्यात नसताना सुद्धा ह्या गणपतराव देशमुख साहेबांनी ही जे पाणी या डोंगरावरती पडणारं पावसाचं पाणी किंवा उचलून हे पाणी या दुष्काळ पट्ट्यात आणण्याचं खरं श्रेय म्हणजे गणपतराव देशमुख यांना आहे। आणि त्यानंतर वारंवार अशा पद्धतीनं पाण्याचं लढत देत त्यांनी स्वतःची आमदारकी, स्वतःचं जीवन सगळं हे सर्वसामान्य लोकांच्यासाठी आणि शेतकऱ्यासाठी व्यतीत केलेलं आहे। जवळजवळ 1995ला ज्या वेळेला या कृष्णा टेंबूचं उद्घाटन झालं त्यावेळेला आबासाहेबांनी पहिला नारळ फोडलेला होता आणि त्यावेळेला मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, तर त्या परिषदेला आम्ही सुद्धा हजर होतो। तर खरं म्हणजे त्यांचं श्रेय आहे। आणि बाकीचं आता उगीच कारण त्यावेळेला काय लोकांचा जन्मसुद्धा नव्हता, पण उगीच श्रेय आपलं घ्यायचं, मी पाणी आणलं, मी पाणीदार आमदार, मी अमुक आला का तुम्ही त्यावेळेला शाळा शिकत होतो, तुम्हाला काय ह्यातलं माहिती होतं। खरं श्रेय गणपतराव देशमुख यांचं आहे। आणि टेंबूचं पाणी आणण्यासाठी जवळजवळ आम्ही आटपाडीला 30 पाणी परिषदा केलेल्या आहेत आणि 13 दुष्काळ तालुक्यासाठी नागनाथ अण्णा नायकोडे आणि डॉक्टर गणपतराव देशमुख यांनी ह्या पाण्यासाठी खऱ्या अर्थानं जीवाचं रान करून या 13 दुष्काळ आणि आमदार साहेबांनी सांगितलेलं होतं गणपतराव देशमुखांनी, जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत माझा लढा थांबणार नाही आणि जेव्हा जीव असेपर्यंत मी हे पाण्यासाठी लढत राहणार आहे। आणि अशा पद्धतीनं त्यांनी 13 दुष्काळ तालुक्याला पाणी देण्यासाठी डॉक्टर गणपतराव देशमुख आणि नागनाथांना नायकोडे यांनी जो हा प्रयत्न अथक केलेला आहे हे सगळ्याला विरोधकाला सुद्धा माहीत आहे। पण आता उगी त्यांच्या पाठीमाग काय करायचं, मी पाणी आणलं आणि प्रत्येक वेळा आणलेलं पाणी काय करायचं, पुजायचं आणि प्रत्यक्षात लोकांच्यापर्यंत खरं त्यांचं काहीच कुठल्याच प्रकारचं काम नाही। आणि आता ह्या वेळेला सुद्धा डॉक्टर बाबासाहेब निवडून आले, देशमुख निवडून आलेत, तर त्यांनी सुद्धा आबासाहेबाच्या पावलावर पाऊल टाकलेलं आहे आणि ते सुद्धा अहोरात्र अशा पद्धतीने जिल्हा सांगोला तालुक्यातल्या या जनतेसाठी प्रयत्न करत आहेत। आणि यांच्या प्रयत्नातूनच हे अशा प्रकारचं जे पाणी आहे हे पाणी ऐन उन्हाळ्यामध्ये आणून या ठिकाणच्या पिकांचे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांचे ताण भागवलेले आहे। त्यामुळे त्यांचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे। आणि खरंच आपल्या आजोबाचा वारसा त्यांनी जोपासलेला आहे आणि यामुळं इतरांनी कोणी त्याचं श्रेय घेऊ नये। त्यांनी तालुक्यासाठी या निवडून आल्यापासून 4 महिन्यामध्ये 5 महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेक योजना आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, अनेकांना धीर देण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि खरोखरच लोक एवढे तालुक्यातले या डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या कामावरती खुश आहेत।
आणि आम्हाला वाटतं की प्रति गणपतराव देशमुख पुन्हा जन्माला आली की काय असं यांच्या कर्तृत्वानं वाटतं आणि असं त्यांचं कार्य तेवत राहावं आणि ही पाण्याची जी काय परंपरा आहे, पाण्याचं जे कष्ट आहे, हे जे पाणी या माळ रानावरती आणलेलं आहे आणि इथून अनेक लोकांच्या चेहऱ्यावरती चेहरे सुखावलेला आहेत आणि म्हणून आम्ही त्यांच्या कार्याला धन्यवाद देतो आणि यापुढे सुद्धा त्यांनी असंच कार्य करावं अशा प्रकारची आम्ही त्यांना विनंती करतो.